नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इशू ही अपॉइंटमेंट लेटरवर सही घेण्यासाठी अर्णवच्या कॅबिनमध्ये येते. परंतु आता मात्र कॅबिनमध्ये येते तिला अशी खूप भीती वाटत असते आणि ती मनात म्हणत असते की आता मात्र मी बॉसच्या कॅबिनमध्ये तर आले, परंतु काही घोळ नाही घातला तर बरं होईल. आणि तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजते आणि इशूच्या हातातील जो अपॉइंटमेंट लेटरचा कागद असतो तर तो मात्र आता घाबरून खाली पडतो आणि टेबल खाली जातो. इशू आता खूप अशी घाबरलेली सुद्धा असते आणि तिला टेन्शन सुद्धा खूप येते. तेव्हा टेबल खाली जो कागद पडलेला आहे तो गुपचूप घेण्यासाठी जाते, परंतु जेव्हा ती उठणार उभी राहायला लागणार तोच लगेच टेबलचा जोराचा धक्का तिच्या डोक्याला लागतो आणि जोरात ती आई ग असे ओरडते. तेव्हा अर्णवचं लक्ष जातं. अर्णव म्हणतो की कोण आहे तिकडे, तर इशू आता टेबल खाली बसलेली असते आणि आपलं डोकं चोळत असते. तेवढ्यात मात्र आता अर्णवचा आवाज ऐकून इशूला आणखीन घाबरल्यासारखं होतं. अर्णव टेबल जवळ येतो तर इशू त्याच्याकडे अगदी त्याच्या पायाकडे पाहत असते. तेव्हा अर्णव सुद्धा आता टेबल खाली वागतो आणि बघतो तर काय इशूला बघून आता त्याला आणखीन राग येतो आणि इशूला समोर अर्णव आहे हे बघून आणखीन धक्का बसतो. कारण आपला बॉस हा दुसरा तिसरा कोणी नसून अर्णवच आहे हे तिच्या लक्षात येते. हाच तो आहे की ज्याला आपण ते पैसे देण्याचे चॅलेंज केलेलं आहे, तर तोच हा बॉस आहे. मात्र आता इशूला पायाखालची जमीनच हालते. अर्णव रागाने म्हणतो की तू, तर इशू म्हणते की तुम्ही, म्हणून ती जोरात अशी उठायला जाते तर पुन्हा टेबल तिच्या डोक्याला जोराने लागतो आणि पुन्हा ती जोरात आई ग असं ओरडते आणि उठून उभी राहते तर पुन्हा घाबरते. तर अर्णव आता इतका भडकतो की तू इथपर्यंत सुद्धा येऊन पोहोचली. तेव्हा इशू म्हणते की तुम्ही म्हणजे हे ऑफिस तुमचं आहे, तर अर्णव म्हणतो की माझं नाही, मग दुसरं कोणाचं असणार. अगदी भडकावून तो हे सर्व बोलतो आणि बाहेर इतका मोठा बोर्ड तू नाही बघितलास का असे अगदी उंच आवाजात रागाने ओरडतो. तेव्हा अर्णव अगदी भडकून म्हणत असतो की बाहेर तर बोर्ड बघितलं असेल, मग तरी सुद्धा आता हे नाटक का करतेस, इथे आलीस कशाला. तेव्हा आता इशूला काय उत्तर देऊ आणि काही नाही हे सुचत नाही, कारण ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते. इशू म्हणते की मी इथे नोकरी. तेव्हा आता नोकरी हा शब्द म्हटल्यानंतर अर्णव इतका भडकतो, जोराने तो आपल्या टेबलवर मारतो आणि काय नोकरी, तुला इथे नोकरी दिलीस कोणी, येथे काम करायचं सोड, परंतु माझ्या ऑफिसच्या अवतीभोवती फिरायची सुद्धा तुझी लायकी नाही, म्हणून तो आता इशूचा खूप असा अपमान करतो. तेव्हा अर्णव भडकलेला आहे. हा आवाज बाहेर जे स्टाफ आहे तर त्यांच्यापर्यंत येतो. तेव्हा आता ह्या सॅम आणि वॅम असतात तर त्या खूप असा खुश होतात. तर आता अर्णव इतका भडकलेला आहे हे बघून इशू आता खूप जास्त घाबरते. त्यानंतर आता इकडे जयवत्या ही रूम मध्ये चहा घेत असते आणि राकेश आता तेथे येतो. तेव्हा आता आत्याचं लक्ष आपल्याकडे जाण्यासाठी मुद्दाम तो फोन काढतो आणि फोनवर बोलायला सुरुवात करतो की मुद्दाम असं म्हणतो की डब्याचे रेट विचारण्यासाठीच मी तुम्हाला फोन केला होता, कारण त्याला असं वाटत असतं की आता मी डब्याबद्दल जर म्हणजे जेवणाबद्दल बोललो तर मात्र आता आत्या मला नक्की या घरातच जेवायला बोलवेल. तेव्हा आता मुद्दाम तो फोनवर असं म्हणतो की काय एका वेळेचे 200 रुपये म्हणजे अहो दिवसाचे 400 रुपये होतात. नाही मला हे नाही परवडणार. अहो दिवसाचे 400 म्हणजे महिन्याचे 12,000 रुपये झालेत, त्यामुळे नको, नाही मला डबा नकोय असं मुद्दाम तो फोनवर आता बोलत असतो. जयवात्या आता हे सर्व ऐकते. तेव्हा आता राकेश मुद्दाम आता फोन ठेवतो आणि म्हणतो की डब्यापेक्षा आता आपला वडापावच बरा राहील, म्हणून आता जयवात्या लगेच राकेशला आवाज देते या ना आतमध्ये आत या. तर राकेश लगेच आतमध्येच येतो आणि त्याला नेमकं तेच हवं असतं. तर आत्याला विचारतो की आत्या कशा आहात तुम्ही. तेव्हा आता राकेश आल्यानंतर आत्या विचारते की राकेश अहो कसलं टेन्शन आहे का तुम्हाला. तेव्हा राकेश म्हणतो की नाही हो काही नाही, महागाईच इतकी वाढलेली आहे तेव्हा जगणं सुद्धा अवघड होऊन बसलं. तेव्हा जयवात्या म्हणते की हो ना अहो तेच तर आहेच आणि नमूला आवाज देते आणि राकेशसाठी 1 कप चहा आणायला सांगते. तेव्हा आता राकेश म्हणतो की थँक्यू, आणि खरंच मला चहा तर हवाच होता, पण अहो हल्ली तर चहा सुद्धा अगदी साधा 10 रुपयाला मिळतो आणि ते फक्त 2 घोट. आणि तेवढ्यात नमू चहा घेऊन येते आणि राकेशला देते. तेव्हा राकेश चहा घेत असतो तर जयवात्या विचारते की काय हो राकेशजी, तुम्ही तुमच्या जेवणाचं काय करणार आहोत. तर आता राकेश म्हणतो की मी तर खरं डबा लावणार होतो, पण आता जाऊन द्या. अहो वडापावच्या गाड्या आहेत ना सगळीकडे, आणि तेही जर नसेल तर चहा बिस्किट आहेच ना टपरीवर. तेव्हा आता नमो आणि जयवात्या राकेशकडे पाहत असतात आणि आता राकेशला नेमकं तेच हवं असतं की केव्हा या मला या घरात जेवायला या म्हणतील, म्हणून आता त्यासाठी हे सर्व तो नाटक करत असतो. जयवात्या आणि नमू यांच्या काही लक्षात येत नाही आणि त्या आता नक्की ह्या राकेशला घरी जेवायला बोलवणार असतात. तेव्हा आता
राकेश लगेच म्हणतो की चहा बिस्किट हे जिंदाबाद. तेव्हा आता लगेच जयात्या म्हणते की नाही हो, हे काही जेवण आहे का चहा आणि बिस्किट? त्यामुळे एक काम करा, उद्यापासून तुम्ही असं करा की उद्या तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे जेवायला या. तेव्हा नमो आत्या म्हणते की हो ना राकेशजी, अहो आत्या एकदम बरोबर बोलते. तेव्हा राकेश आता नाही म्हणण्याचं तर नाटक करायला सुरुवात करतो. राकेश म्हणतो की नाही हो, एकतर तुम्ही मला राहण्यासाठी घर दिले आणि त्यात आणखीन हे दुसरं जेवणाचं ओझं नकोय. जयात्या म्हणते की अहो त्यात कसलं ओझं, घरात 3 म्हणजे माणसांचा रोज स्वयंपाक होतच असतो, मग त्यात आणखीन 4थ्या माणसांचा स्वयंपाक होऊन जाईल, त्यात काय हो. तेव्हा राकेश म्हणतो की नाही हो आत्या नका. तेव्हा नमो सुद्धा म्हणते की नको, तुम्ही अजिबात संकोच करू नका आणि डायरेक्ट आमच्याकडे जेवायला येत जा. तेव्हा राकेश आता नाही नाही असं नाटक करतो, तुमच्याकडे रोज रोज असं जेवायचं म्हणजे. तेव्हा आता जयात्या म्हणते की हे पहा, मी आता खूप असं ओरडेल आणि नमूला विचारा बरं माझा गुस्सा किती वाईट असतो तो. तेव्हा नमू म्हणते की हो हो राकेशजी, अहो आत्याचा गुस्सा खूप असा वाईट आहे. तेव्हा आता राकेश म्हणतो की नाही नाही, मग गुस्स्यापेक्षा जेवणच बरं राहील आणि जर तसं असेल तर तुमचं ऐकावंच लागेल. जेवेन मी रोज तुमच्याकडे जेवेन. तेव्हा आता जयू आत्या म्हणते की हो ये होईना बाद आणि राकेशला ती बिस्किट आणि चहा सुद्धा देते. तर नमू म्हणते की हो हो मी आलेच, म्हणून नमू आज जाते आणि शेवटी राकेशच्या मनासारखंच होतं. जयू आत्या चहा घेते तर राकेश आता बिस्किट खात अगदी आत्याकडे बघत मनात म्हणतो की चला आता तर जेवणाचा बंदोबस्त तर झालाच आणि या घरात घुसण्यासाठी नवीन कारण तर आता मला मिळालं. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव हा ईश्वर धावूनच येतो. पैशासाठी आता घुसखोरी करायला निघालीच. पैशात तुम्ही सुख शोधतात ना, तुम्ही तर खूप इमानदारी आहात, प्रामाणिक आहात, मेहनती आहात, असं दरवेळेस तुम्हाला अगदी वर तोंड करून सांगायची. आणि कुठे गेले तुझा हा सर्व प्रामाणिकपणा? आता तर काय माझ्याच ऑफिसमध्ये काम करणार आणि तोच माझ्याकडूनच पगार घेणार का आणि शेवटी मलाच ऐकवणार का? आणि तुम्ही कशा पैशात सुख शोधत आहात? तेव्हा आता ईशू म्हणते की चूक झाली माझ्याकडून. तेव्हा अर्णवचा आवाज इतका भडकलेला असतो आणि बाहेर सर्व काही स्टाफला अव्यवस्थित ऐकू येत असतं. ईशू म्हणते की चूक झाली खरंच, मी इथे आले म्हणून. आणि तेव्हा आता ईशू मनामध्ये ठरवते की ईशू अगं आता एक क्षण सुद्धा तू येथे थांबू नको. म्हणून ईशू जायला निघते तर अर्णव पुन्हा आपला हात पुढे आडवा घालून तिला थांब असे म्हणतो आणि तिच्याकडे बघत म्हणतो की कुठे निघालीस? एवढं एजी वाटतं का तुला हे सर्व? मनाला वाटलं तर आलीस आणि मनाला वाटेल तर गेलीस. मूर्ख समजतेस का तू मला? म्हणून आता अर्णव खूप असा डोळे फाडून ईशूवर असा आरोप करत असतो आणि तिला अगदी सुनावत असतो. ईशू मात्र फक्त आता त्याचं बोलणं ऐकून घेत असते आणि त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा आता सर्वजण बाहेर आहे ते ऐकत असतात आणि सॅम आणि व्याम आहे तर ते अगदी हे सर्व ऐकून खुश होत असतात. त्यानंतर अर्णव ईशूला आतमध्ये म्हणत असतो की काय म्हणजे तू इथे नोकरी करायला आलीस? काय म्हणालीस तू? नोकरी करण्यासाठी? येथे नोकरी करण्यासाठी स्वतःला अगोदर प्रूव्ह करावं लागतं. कोणत्या प्रूफवर तुला हा जॉब दिलेला आहे? आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी स्किल असावे लागतात. आणि काय म्हणाली होती तू तेव्हा की माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आता मी बघतो की तुला तुझा देव कसा वाचवतो. असं म्हणायच्या अगोदरच ईशू म्हणते की 1 मिनिट, देवाला काहीही बोलू नका. तर अर्णव आता अगदी रागाने म्हणतो की शट अप, आवाज खाली, माझ्या ऑफिसमध्ये आहे तो. इतका भयंकर असा ओरडलेला असतो आणि ज्यांना स्वतःच्या शब्दावर विश्वास असतो त्यांना असले शब्द लागत नाही. प्रेम, विश्वास, समजलंस का? म्हणून आता तो ईशूच्या अंगावर पूर्णपणे धावून जातो. ईशू ही जोरात ओरडते कारण तिचा पाय आता मागे तोल जातो आणि ती पडणार. तोच ती खुर्चीवर असं पडते आणि आपला हात अर्णव समोर धरते, परंतु अर्णवने मात्र तिला पडण्यापासून वाचवलेलं असतं आणि तिचा हात धरलेला असतो. अगदी रागाने तो तिचा हात धरतो आणि तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा ईशू सुद्धा त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा ईशू इकडे तिकडे पाहते, खूप अशी घाबरलेली असते आणि बाहेर मात्र सर्व स्टाफ हा ऐकत असतो आणि सर्वजण हे विचार करत असतात की नक्की आतमध्ये या दोघांचं काय असं सुरू आहे ते आणि इतका जोरजोराने आवाज काय येत असेल. तेव्हा आता अर्णव ईशूला विचारत असतो की तू तर काय म्हणालीस, तू इथे नोकरीसाठी आलीस? लायकीपेक्षा जास्त कॉन्फिडन्स असला ना हे असं तोल जात असतो. मी हात पकडून तुला सावरलं म्हणून, नाहीतर तू पडली असती. तर लगेच ईशू आपल्या या अर्णवच्या हाताकडे आणि आपल्या हाताकडे पाहत असते आणि अर्णवला म्हणते की सोडा हात. आणि तेवढ्यात तेथे आता बाहेर लावण्य येते. लावण्य लगेच सॅमला विचारते की काय झालं आणि अर्णव इतका का चिडलेला आहे. तेव्हा आता सॅम आणि व्याम ह्या लावण्याला सांगत असतात की ती जी काही आहे ना ती एडियट मुलगी ती सरांच्या कॅबिन मध्ये गेली. तेव्हा आता लावण्य म्हणते की काय हो, ती मुलगी ARच्या कॅबिन मध्ये गेली? म्हणून
लावण्याला सुद्धा आता खूप राग येतो आणि लावण्य लगेच आता कॅबिन मध्ये येते। तेव्हा आता ह्या सॅम आणि व्याम या दोघींना तर आणखीन आनंद होतो आणि लावण्य आतमध्ये आल्यानंतर पाहते तर काय अर्णवचा हात या इशूला म्हणजे धरलेला असतो, म्हणजे त्याने तिला धरलेलं असतं आणि ती पडणार असते। तेव्हा आता लावण्य त्या दोघांकडेच पाहत असते आणि त्यांच्या त्या हाताकडे एकमेकांच्या हातामध्ये जो हात पकडलेला आहे तर ते बघून लावण्याला आणखीन राग येतो। लावण्य विचारते की यार हे सगळं, तर आता अर्णव फक्त इशाऱ्याने आपल्या बोटाच्या इशाऱ्याने लावण्याला शांत राहायला सांगतो आणि इशूला म्हणतो की आता फक्त मी तुला वाचू शकतो, तुझा देव तुला वाचवण्यासाठी नाही येऊ शकत। तेव्हा आता रागाने तो इशूला म्हणतो की बोल आता वाचू किंवा सोडू। तेव्हा आता इशू सुद्धा घाबरत नाही आणि ती अर्णवला उत्तर देते की नको, त्या व्यक्तीने सावरण्यापेक्षा मी माझी धडपडलेली बरी राहील आणि तुमची मदत घेतलेली सुद्धा मला नाही आवडणार, माझ्या गणू बाप्पाला सुद्धा, त्यामुळे पडून मला जर लागलं तरी सुद्धा मी थँक्सच म्हणेन माझ्या नशिबाला। आता इशू असं म्हटल्यानंतर अर्णव कशाचाही विचार करत नाही आणि लगेच इशूला म्हणतो की ओके आय विश यू आणि लगेच ईश्वरीचा हात सोडून देतो। तेव्हा इशू ही जोरात खाली पडते आणि इशूला खूप असं लागलेलं असतं, ती जोरात आई ग असं ओरडते आणि तिच्या हाताला खूप असं खरचडलेलं लागतं, हाताला सुद्धा खूप लागते आणि सर्व स्टाफ आता उठून हे सर्व ऐकत असतात। इशू इतकी जोरात किंचाळलेली असते आणि अर्णव सर इतक्या जोरात का ओरडतात हे सर्व ऐकून आता इशूचं काही खरं नाही, म्हणून आता सर्वांना आता इशूची काळजी लागते। त्यानंतर मात्र आता इकडे अंजली जरा डोकं दुखत असतं म्हणून सुरेश काकांना ब्लॅक कॉफी आणायला सांगते आणि तेवढ्यात तेथे आजी येते आणि आजी आता ब्लॅक कॉफी म्हटल्यानंतर अंजलीला विचारते की अंजली काय झालं आणि ब्लॅक कॉफी, तर अंजली म्हणते की हो ना आजी, अगं थोडंसं डोकं दुखते। आजी म्हणते की अगं डोकं दुखत असेल तर औषध घे, ब्लॅक कॉफी काही याचं उपाय आहे का? तेवढ्यात तेथे वल्लभरी मामी येते। मामी म्हणते की उपाय कशाला, अगोदर उपाय तर शोधता येतील परंतु कारण तर अगोदर शोधायला हवं। आणि काय ग अंजली, जावई बापूंनी तर डोकेदुखी नाही ना वाढवली? तेव्हा आता आजीला राग येतो। आजी लगेच वल्लभरीला म्हणते की जावई बापूंनी डोकंदुखी वाढवली म्हणजे काय ग, नेमकं तुला काय म्हणायचं का? उचलली जीभ आणि लावली टाळेला, असं म्हणून वल्लभरीला चांगलं रागावते। तेव्हा आता वल्लभरी मुद्दाम म्हणते की आई अहो मी आपलं सहज बोलले। तेव्हा आजी म्हणते की तू आणि कधी सहज बोलू शकत नाही, कधी तर सहज बोलते आणि कधी केव्हा मुद्दाम बोलते हे चांगलं माहिती आहे मला। तर लगेच अंजली म्हणते की आजी अगं जाऊन दे ना। तर अंजलीला आता आजी म्हणते की हे बघ तू तर गप्पच बस आणि प्रत्येकाला पाठीशी घालायची तुला सवय आहे आणि त्यामुळे काही उपयोग होत नाही। घरच्या सुनेने नाती आणि घर सांभाळायचं असतं आणि हे जर हिला ठाऊक नसेल तर नीट समजावं लागेल। तेव्हा वल्लभरी म्हणते की अहो आई, परंतु आजी मात्र इतकी भडकलेली असते। आजी लगेच म्हणते की एकही शब्द बोलू नकोस। तेव्हा आजी पुन्हा आता वल्लभरी मामी समोर येते आणि रागाने म्हणते की हे बघ घरच्या जावयाबद्दल काय बोलायचं आणि काय नाही याचा अगोदर विचार करत जा आणि मग वल्लभरी तू बोलत जा। अगं तू तर वाटेल तशी बोलशील आणि मी तुझं ऐकून घेईल असं तुला वाटलं का? आणि यापुढे मात्र जावई बापूंबद्दल एकही असा चुकीचा शब्द जर निघाला तर गाठ मात्र माझ्याशी असेल। अगं जेव्हा तू लग्न करून या घरामध्ये आली तर अविनाशला एक चांगली बायको मिळाली असं मला वाटलं होतं। मला तर असं वाटलं होतं की मुलीचा संसार नाही परंतु निदान मुलाचा तरी संसार सुखाचा होईल, परंतु नाही। अगं तुझा तर मुलगा सुद्धा अगदी लग्नाला आला तरी सुद्धा समंजस नावाचा काही ह्या तुझ्यामध्ये प्रकार नाही। एक जावई बापू सोडले तर या घराला मात्र चुकीचा जोडीदार मिळणं हा एक शाप आहे हे तुझ्याकडे बघून मात्र रोज मला खरं वाटतं। तेव्हा आता रागाने वल्लभरी आत जाते तर आता अंजली ही आजीला म्हणत असते की हे बघ आजी एवढं बोललीस का तू तिला भावली गेली असेल ती बिचारी। तेव्हा आता आजी म्हणते की बिचारी आणि ती काही बिचारी वगैरे नाही। तेव्हा आता अंजली म्हणते की अगं तिने मस्करी केली असेल। तेव्हा आजी रागाने म्हणते की अगं घरच्या जावईबद्दल ही काही मस्करी करण्याचा विषय आहे का? अगं तिला मी आज नाही ओळखत, तू तिला फसत असतील परंतु मी तिला नाही फसत। माझा अविनाश बिचारा तो हिला सांभाळून घेतो म्हणून, नाहीतर यांच्या संसाराचं काही असं खरं नव्हतं। तेव्हा आता अंजली म्हणते की जाऊन दे ना अगं आजी, तू विसरलीस का? अगं आजी आज तिचा वाढदिवस आहे आणि नेमकं तू तिच्या वाढदिवसाच्या दिवशी किती बोललीस ग तिला? तेव्हा आता आजीच्या लक्षात नसते। आजी म्हणते की अगं अंजली तू तर मला आठवण करून द्यायची होती। तेव्हा अंजली म्हणते की अगं जाऊन दे ना आजी, आमच्यापैकी कोणीही तिला अजून विश नाही केलेलं आणि संध्याकाळसाठी एक सरप्राईज तिच्यासाठी आम्ही प्लॅन करून ठेवलेला आहे। तेव्हा आजी म्हणते की हो हो द्या तिला चांगलं सरप्राईज द्या आणि देवाला आजी हात जोडते की निदान या वाढदिवसाच्या दिवशी तरी माझ्या या सुनेला जरा सद्बुद्धी
बुद्धी दे। तेव्हा आता अंजलीला सुद्धा खूप टेन्शन येतं। अंजली मनात म्हणते की खरंच या वाढदिवसाच्या दिवशीच या दोघींमध्ये वाद झाले। त्यानंतर आता इकडे लावण्य तर ईश्वर खूप अशी चिडते, तिला उठून उभा करते आणि काय ग तू इकडे काय करतेस असं रागाने विचारते। आणि काय ग तुझी हिंमतच कशी झाली माझ्या परमिशन शिवाय ARच्या कॅबिन मध्ये येण्याची। तेव्हा अर्णव आता रागाने विचारतो की हिला जॉब कोणी दिला, अपॉइंटमेंट लेटर हिला कोणी देण्याचे सांगितले। तेव्हा आता लावण्य म्हणते की मला सुद्धा माहिती नाही, मी कन्फर्म करून घेते। तेव्हा लगेच अर्णव रागाने म्हणतो की हो माहिती करून घे हिला जॉब कोणी दिला, आणि पण त्या अगोदर हिला ऑफिसच्या बाहेर काढ। आणि अगदी तो ईश्वरीचा अपमान करून गीतीला जायला सांगतो। गेट लॉस्ट असं म्हटल्यानंतर ईश्वरी फक्त आता त्या अर्णवकडे पाहत असते, तर लावण्य रागाने म्हणते की बघितलंस का गेट लॉस्ट, आणि इशूच्या हाताला धरून आता ती तिला बाहेर ओढत असते। इशू म्हणत असते की प्लीज मॅम माझं ऐकून घ्या, परंतु लावण्य आता रागानेच तिला बाहेर आणते। त्यानंतर मात्र आता इकडे वल्लभरी मामी अगदी रागात तोऱ्यातच आत येते आणि रागाने दरवाजा आदळून लावून घेते। आणि आता लगेच मामा तिथे असतात आणि अविनाश मामांसमोर म्हणते की वा खरंच काय वाढदिवसाचं असं गिफ्ट मला मिळालं। तेव्हा आता मामा ऐकून न ऐकण्यासारखं करतात आणि खूप असं घाबरूनच असतात। तर वल्लभरी मामी ही तोऱ्यात विचारते की काय हो काय ऐकलत का तुम्ही। तेव्हा अविनाश मामा आता मुद्दाम म्हणतात की नाही। तेव्हा आता वल्लभरी मामी रागानेच मनात म्हणते की यांच्यात लक्षात नाही तर कोण लक्षात ठेवणार आहे। तेव्हा अविनाश मामा घाबरतच विचारतात की मनातल्या मनात तू काही म्हटलीस का। वल्लभरी मामी म्हणते की मी कोण म्हणणारी, या घरात फक्त तुमची आईच काहीतरी असं म्हणत असते। तुमचा मुलगा लग्नाला आला तरी सुद्धा समंजसपणा नाही असं ती ओल्ड लेडी मला म्हणाली। माझ्या समंजसपणा नाही आणि सुनेसारखं वाग असं मला म्हणतात। खूप काही केलं मी या घरासाठी आणि त्यांच्या त्या लाडक्या नातवंडासाठी, तरी सुद्धा काडीची किंमत मला या घरामध्ये नाही। तेव्हा अविनाश म्हणतो की वल्लभरी अगं जरा शांत हो, इतकं चिडण्यासारखं काय झालं। तेव्हा वल्लभरी मामी तोऱ्यातच आणि रागात म्हणते की मला का विचारतात, तुमच्या त्या आईला जाऊन विचारा। तेव्हा अविनाश म्हणतो की हे बघ वल्लभरी अगं आई अशी उगाच नाही चिडणार। तेव्हा वल्लभरी मामी म्हणते की हो का मी वेडी आहेस, मी सून नाही तर त्या मला शाप मानतात, शाप अगं या घराला मिळालेला शाप आहे मी शाप, म्हणून वल्लभरी आता इतकी भडकलेली असते। तेव्हा अविनाश मामा म्हणतात की वल्लभरी अगं जरा शांत हो। तेव्हा वल्लभरी म्हणते की आता नाही मी शांत राहू शकत, मी कशी शांत हो, आणि जर माझ्या जागी दुसरी कोणी असते तर वाढवलं असतं का ह्या नंदेच्या 2 पोरांना। तुमच्या बहिणीने आत्महत्या केल्यानंतर तुमची आई या 2 पोरांना आपल्या घरात घेऊन आली होती, पोटच्या पोरासारखं त्यांना कोणी वाढवलं तर मी वाढवलं। तुम्ही तर अविनाश पाटील आहात, मग राजशिर्केंची मुलं वाढवणं ही पाटलांची जबाबदारी कशी। त्यांच्या काकांनी तर त्यांना हकलून दिलं, पण त्या दोघांना स्वीकारलं कोणी, मी स्वीकारलं। तेव्हा आता लगेच अविनाश म्हणतो की वल्लभरी हे तू आता हे सर्व काही जुनं काढत बसलीस। तेव्हा आता वल्लभरी मामी म्हणते की काढणार, मी सर्व काही उकरून काढणार, आणि लक्षात घ्या की तेव्हा माझ्याकडे कोण आलं होतं, तुमची आईच आली होती ना। तेव्हा तुमची आई मलाच म्हणाली होती की आता हे दोघे येतेच राहतील आणि यांचे खर्च सुद्धा वाढतील आणि दुसऱ्या मुलाचा तू विचार करू नकोस। तेव्हा ऐकलंस ना मी त्यांचं, आणि त्यांचं सर्व ऐकलं की नाही सांगा, मी ऐकलं की नाही त्यांचं। तेव्हा अविनाश म्हणतो की हो तू केलं सर्व काही। तर वल्लभरी मामी म्हणते की त्यावेळेस मात्र मी अर्णवच्या बिझनेससाठी माझे दागिने विकले। तेव्हा अविनाश म्हणतो की काय तुझे दागिने, आणि वल्लभरी हे बघ जरा हे जास्तच होतंय। तेव्हा वल्लभरी म्हणते की एवढं सर्व करून सुद्धा काही ओल्ड लेडी विसरून जाते, या घरासाठी मी इतका त्याग केला तरी सुद्धा मला काडीची किंमत नाही, आणि आता तर ही बाई मला धमकी देते, धमकी। तेव्हा अविनाशला सुद्धा खूप राग येतो। अविनाश म्हणतो की बाई नाही ती आई आहे। तर लगेच वल्लभरी मामी रागाने म्हणते की तुमची माझी नाही। तेव्हा अविनाश सुद्धा म्हणतो की हो ती माझी आई आहे आणि तुझी सासू आहे, हे मात्र तू विसरू नकोस। तेव्हा मात्र आता लगेच वल्लभरीला खूप राग येतो। अविनाश म्हणतो की हे बघ अगं ती तुझी आई जरी नसली तर तुझी सासू आहे याचे जरा भान ठेव। तेव्हा वल्लभरी म्हणते की ते त्यांचं काम आहे, माझं नाही, समजलंच ना तुम्हाला। मी या घरासाठी आणि त्या अर्णव अंजलीसाठी काय काय केलं त्याचं भान मात्र त्यांनी ठेवायचं आहे, सतत आणि कायम 24 तास। तेव्हा आता वल्लभरी खूप असे चिडलेली असते। तर अविनाश म्हणतो की हे बघ वल्लभरी तू आता कितीही चिडली आणि काही जरी म्हणली तरी त्याने काही साध्य होणार आहेस का, नाही ना, मग किमान आजच्या दिवस तरी। तेव्हा आता वल्लभरी इतकं चिडते आणि रागाने म्हणते की बास झालं, आता मी गप्प बसणार नाही, त्यांच्या सांगण्यावरून मी दुसरं मूल नाही होऊन दिलं, पण माझ्या आकाशला त्याचा हक्क कसा मिळत नाही हे मी बघतेच आता। तेव्हा आता अविनाशला खूप असा मामीचा पुन्हा राग येतो। त्यानंतर आता इकडे लावण्या इशूच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन येते। तर इशू म्हणत असते की मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या। तेव्हा लावण्य रागाने म्हणते की कुणाला विचारून तू ARच्या कॅबिन मध्ये गेली होती, तू समजतेस कोण स्वतःला
इतक्या मुलीमधून मी तुला सिलेक्ट केलं आणि लगेच तू स्वतःची लायकी विसरली. तू तर डायरेक्ट ARच्या कॅबिनमध्ये गेली. त्याच्या समोर अगं येथे 10 वर्ष काम करणारे लोक सुद्धा अजून AR समोर गेलेले नाही आणि तू तर पहिल्याच दिवशी गेली. तर इशू म्हणते की हे बघा अहो मी गेले नाही तर हे अपॉइंटमेंट लेटर आहे ना त्यावर सही घेण्यासाठी गेले होते. तेव्हा लगेच लावण्य तिच्या हातातली ते अपॉइंटमेंट लेटर हिसकावून घेते आणि सर्वांसमोर ते तिचं अपॉइंटमेंट लेटर फाडून टाकते आणि तिच्या अंगावर त्या सर्वत्र चिठुड्या फेकून देते. तेव्हा मात्र आता इशूला खूप असं वाईट वाटतं. सॅम आणि वॅम यांना तर खूप असा आनंद होतो. तर आता लावण्य ही अगदी इशूच्या हाताला रागाने धरते आणि तिला म्हणते की चांगलं ओळखते मी तुझ्यासारख्या मुलींना. AR खूप मोठा असा सेलिब्रिटी आहे म्हणून पहिल्याच दिवशी त्याच्याकडे गेली होतीस ना ओळख वाढवण्यासाठी आणि लगेच रागाने ती आता इशूला ढकलून देते. तर इशूला आता हे सर्व बघून आणखीन वाईट वाटत असतं. तेव्हा आता इशू रडतच असते. तर लावण्य तिच्याकडे अगदी रागाने पाहत असते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता काही झालं तरी मला माझं लॉकेट पुन्हा मिळवायचं आहे आणि ही नोकरी सोडून मला आता काही चालणार नाही म्हणून इशू त्याच ऑफिसमध्ये नोकरी करण्याचं ठरवते आणि अगदी तोऱ्यामध्ये लावण्य आणि अर्णव यांच्याकडे कॅबिनमध्ये येते आणि मी ठरवलेलं आहे की आता ह्याच ऑफिसमध्ये मी नोकरी करणार म्हणजे करणार. तेव्हा अर्णव म्हणतो की हो दिली तुला नोकरी. तेव्हा आता अर्णव म्हणतो की बरं दिली तुला नोकरी आणि जर मी तुला एक चॅलेंज करतो की माझ्या ऑफिसमध्ये जॉब ॲग्रीमेंट मध्ये एक असं तुझ्यासाठी चॅलेंज असणार आहे की माझ्या ऑफिसमध्ये तू असिस्टंट म्हणून 15 दिवस जर नाही टिकली तर तुला ह्या सात्विक फॅशनला 1 लाख रुपये द्यावे लागते. तेव्हा आता इशू ही अर्णवच्या हातामध्ये हात देते आणि मी ईश्वरी संजय देसाई इंदोरची राहणारी सर्वांसमोर मी तुमचं हे चॅलेंज स्वीकारते. तेव्हा आता इशूचा अर्णवच्या हातामध्ये हात बघून लावण्याला खूप असा राग येतो. तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.